तर हा जो वोटचा इश्यू आहे तो मुंबईच्या इलेक्शनसाठी किती भारी पडणार आहे? खरं बघितलं तर ती 100% नाही, 1001% त्याची गरज आहे. मग अशा घटनेमुळे लोकांच्या मनात हा द्वेष आहे, त्यांना हा राग आहे सिस्टमच्या विरुद्ध. हा जो घोटाळा आहे, ही जी याद्यांमधली गफलत आहे, ही खूप मोठा अडथळा निर्माण करू शकते. नमस्कार, मी आशिष लोकल माईकमधून. जसं की आपण बघितलं, सत्याचा मोर्चा हा झाला, पण लोकल ग्राउंडवरती लोकल कार्यकर्ता याच्याबद्दल काय विचार करतात ते आपण त्यांना विचारूया. माझा पहिला प्रश्न हे आहे तुमच्यासाठी की तुमच्या हिशोबाने हे जे पार्टीचे वोटरची लिस्ट आहे याची साफसफाई करायची गरज आहे की हे सध्या एक पॉलिटिक्सचं तंत्र चालू आहे? या ज्या याद्या आहेत संपूर्ण त्या क्लिअर झाल्याच पाहिजेत. त्या झाल्याशिवाय जर असंच मतदान होणार असेल या देशात तर जो बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला त्याचा काय उपयोग आहे मला सांगा ना. कारण आत्ता जर तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी राजसाहेबांनी सुद्धा हे दाखवून दिलं होतं की एखाद्या ठिकाणी वोटिंग होत आहे, ती विधानसभा आमच्या एरियात होती, मलबार हिलमध्ये, आणि तिकडे कितीतरी हजार वोटर्स जे डोंबिवलीवरून येऊन त्यांनी इकडे वोटिंग केलं होतं. हा एक मुद्दा आपल्याला मोर्चातही दाखवला, आपण तो पाहिला. तर हे कुठेतरी पॉलिटिकल टूल म्हणून याच्याकडे न बघता हे देशाचं एक भवितव्याचा आणि भविष्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे, देशासमोर उभा राहिलेला हा एक प्रश्न आहे ज्याच्याकडे आपण फार बारकाईने आणि फार लक्ष देणं गरजेचं आहे. माझा हा प्रश्न आहे की तू आता जे चाललंय की मल्टिपल वोट्स होतात आहे, म्हणजे एकाने इथे वोट्स केले तर दुसऱ्याने परत येऊन तिथे वोट केले, तर हा जो वोटचा इश्यू आहे तो मुंबईच्या इलेक्शनसाठी किती भारी पडणार आहे? 99% दुबार मतदार आहे. ते आपल्या UP बिहार असो किंवा कर्नाटक असो, या ठिकाणी त्यांचे दुबार मतदार आहेत. इथेही वोटिंग आहे, इथेही वोटिंग आहे. हे सादर केलेले आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, एक्नॉलेजमेंट आहे 2014ची. कारण तुम्ही पाहिलं असेल की सत्याच्या मोर्चामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक आले होते. चालू दिवशी असूनही अख्ख्या त्या विटीच्या परिसरात तुम्ही हजारो लाखो लोक बघितलीत. त्यांच्या मनामध्ये हा द्वेष होता, कारण त्यांची कुठेतरी फसवणूक होते हे त्यांना दिसलं. जर हा वोटिंगचा जो इश्यू आहे, जिकडे हजारोच्या संख्येने डबल वोटिंग होती आहे, तर हा इश्यू महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी खूप गंभीर आहे. कारण महानगरपालिकेमध्ये 1000 वोट काय 500 वोटसुद्धा खूप निर्णायक असतात, त्याच्यावरती पूर्ण रिझल्ट बदलू शकतो. मग तिथे या महानगरपालिकेसाठी आणि मग खूप अडचणीला सामोरं जावं लागेल.